तरुण भारत नागपूर दिनांक 13 जून 2022. अग्रलेख आघाडीतील बिघाडी. राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाने महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीत चांगलीच बिघाडी झाली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जनादेशाची तोडफोड करीत आणि राजकीय विचार गुंडाळून ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे 3 पक्ष एकत्र आले. आपल्याजवळ आता भक्कम बहुमत आहे आणि त्यामुळे आपण काहीही करू शकतो या एकाच विचाराभोवती महाविकास आघाडीचं सरकार गेली 2.5 वर्ष फिरतंय. बहुमत असल्यामुळे जनतेची कामं करण्याची गरज नाही, फक्त सत्ता उपभोगा असा एकच विचार दिसतो आहे. काहीही करून भाजपला सत्तेबाहेर कसं ठेवलं या किमान समान कार्यक्रमाच्या आधारे भाजपला जेवढं आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा वाकुल्या दाखवणं, टोमणे मारणं इतकंच चाललं होतं. राज्यसभेच्या एका निवडणुकीने चित्र एकदम बदलून टाकलंय. काही ना काही कारणांनी सत्तेतील महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे अपक्ष आणि छोटे पक्ष यांच्याकडे या सरकारने 2.5 वर्षात काहीच लक्ष दिलं नाही. खुद्द सत्ताधारी पक्षातील आमदारांनाही निधीसाठी विधिमंडळातील कामकाजावर बहिष्कार टाकण्याची वेळ येण्यापर्यंत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलंय. बहुमताचा कैफ, पक्षांतरबंदी विधेयकाचं संरक्षण याचा जितका गैरफायदा घेता येईल तितका घेत सरकारने आपल्याला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची उपेक्षा केली. या आमदारांच्या असंतोषाला या राज्यसभा निवडणुकीत प्रकटीकरणाला संधी मिळाली. उघड मतदान असूनही सत्तारूढ आघाडीची मतं फुटली. आम्ही कोणालाही उभं करू, आम्ही कोणताही उमेदवार देऊन निवडून आणू अशा विचारात सत्ताधारी आघाडी आणि विशेषतः शिवसेनेचे निर्णय घेणारे नेते होते. त्याच अहंकारात छत्रपतींच्या वंशजांनाही शिवबंधन बांधण्याचं बंधन घालण्यापर्यंत मजल गेली. तो सगळा फुगा, तो सगळा शक्तिशाली असल्याचा आव या एका निवडणुकीने संपवून टाकलाय. विशेषतः 10 दिवसांनीच दुसरी परीक्षा आहे. विधान परिषदेची निवडणूक आहे. त्यामुळे आता चर्चेतून अस्वस्थता बाहेर येते. अर्थात या दुसऱ्या परीक्षेचं तरी भान सत्ताधाऱ्यांना आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी विधानं त्यांच्याकडून केली जात आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या उमेदवाराच्या पराभवानंतर जी वक्तव्य केली त्याचे पडसाद उमटत आहेत. कोणी आम्हाला मतं दिली नाहीत त्यांची आम्हाला माहिती आहे, त्यांची नावं आमच्याकडे आहेत अशा भाषेत त्यांनी जणू दमच दिला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी थेट या शंका असलेल्या आमदारांची यादीच जाहीर करून टाकली. याच वेळी घोडे बाजार झाला आणि घोड्यांनी हरभरे खाऊन टाकले अशी पुस्तीही राऊत यांनी जोडली. यामुळे थेट नाव घेऊन आरोप झालेले आमदार संतप्त झाले. संजय मामा शिंदे यांनी ताबडतोब उत्तर दिलं. राऊत यांनी बोलण्यापूर्वी आपले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून मग विधान करावं असा सल्लाही त्यांनी दिला. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी मी आमदार आहे, घोडा नाही, मी विकण्यासाठी नाही आणि मला विकत घेणारा पक्ष मला बघायचाय अशा शब्दात आव्हान दिलंय. या अपक्ष आमदारांनी मतं कोणाला दिली याबाबत काहीही आधार नसताना पराभवानंतर अशा प्रकारची विधानं करून राऊत यांनी सरकार आणि आपल्या पक्षाची वाट आणखी बिकट केली आहे. निवडणुकीच्या आधी आपला विजय होणारच असं गृहीत धरून जी विधानं केली आणि जो जोरकसपणा दाखवला तो पराभवानंतर सपशेल आपटला तेव्हा संयम ठेवणं जड गेलं. वैफल्यातून आपलंच सरकार खिळखिळं करण्याची कृती केली जाते. एका अपक्षाने सरळ सरळ आपली निष्ठा अजित पवारांवर असल्याचं स्पष्ट केलंय. आपण आपली भूमिका शरद पवार यांना भेटून स्पष्ट करू असं म्हटलंय. अजित पवार समर्थकांवर नाव घेऊन शंका घेताना आणि पहाटे काहीही करण्याची सवय असं जोर देऊन म्हणताना संजय राऊत यांचा रोख भाजपकडे आहे की आघाडीतील मित्रपक्षाकडे अशी चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री बच्चू कडू यांनी आपल्या स्वभावानुसार स्पष्ट शब्दात समीक्षा केली आहे. आघाडीतील घटक पक्षात समन्वय नव्हता आणि विनाकारण अपक्षांना दोष देण्यात काही अर्थ नाही असं ते म्हणतात. समोर मीडियातील लोक आले आणि माईक धरला की नाट्यमय अंगविक्षेप करून काहीतरी बोललंच पाहिजे असं काही बंधन नसतं. मात्र हे विसरून मनाला येईल तसं बोलून अनेक नेते कशा समस्या उभ्या करतात हे या राज्यसभा निकालानंतर महाराष्ट्राला दिसलंय. शिवसेनेने आता येत्या विधानपरिषद निवडणुकीत वेगळीच भूमिका घेतल्याची बातमी आली आहे. आघाडीतील घटक पक्षांनी आपापली जबाबदारी घ्यावी असं म्हटलं गेलंय. एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी लागणाऱ्या मतांपेक्षा अतिरिक्त मतं शिवसेनेकडेच आहेत. त्यांनी आपापलं बघा असं मित्रपक्षांना सांगणं गंभीर आहे. 3 पक्ष एकत्र असताना कोण माईचा लाल आम्हाला पराभूत करू शकतो असा प्रश्न विचारणारे आघाडीतील नेते किंवा येणारी 25 वर्ष आता महाविकास आघाडीचं सरकार असेल अशा प्रकारची भंपक विधानं करणारे नेते यांना एका निवडणुकीने आपापला विचार करा असं सांगण्यापर्यंत आणून ठेवलंय.
विधान परिषद निवडणुकीत गुप्त मतदान आहे, त्यामुळे तिथे मनाप्रमाणे मतदान करण्याचं स्वातंत्र्य आहे. राज्यसभा निवडणुकीत एका पराभवानंतर शिवसेना प्रवक्त्यांनी आघाडीचा भाग असलेल्या आमदारांची भरपूर निंदा नालस्ती करून त्यांना दुखावलं. त्यामुळे विधान परिषदेत पुन्हा धक्कादायक निकाल लागू शकतात. राज्यसभेच्या निवडणुकीत मतदानाच्या आधी शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल यांचा कोटा वाढवला आणि त्यामुळे मुख्यमंत्री संतप्त झाले अशी एक बातमी आली होती. नेमके प्रफुल्ल पटेल यांना एक मत जास्त मिळालंय. ते विरोधी पक्षातील आमदाराचा आहे, म्हणजे भाजपच्या गोटातील आहे, असा खुलासा सावधपणे निकाल लागताच प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी करून टाकला. मात्र जिथे 10 मतं भाजपलाच जास्त मिळाली तिथे त्यांचं एक मत आघाडीला मिळण्याची शक्यताच नाही. या राज्यसभा निवडणुकीने महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक गोष्टी साध्य झाल्यात. अतिशय संयम ठेवून आपला पक्ष आणि मित्र यांना एकसंध ठेवत सत्ता नसतानाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला जेरीस आणलाय. भारतीय जनता पार्टीला अनेक कारणांनी राज्यसभेतील संख्याबळ वाढविणं आवश्यक असताना महाराष्ट्रातील संख्या कमी न होऊ देण्याचं काम या निवडणुकीनी महाराष्ट्रातील भाजपाने केलं. यशाला अनेक भागीदार असतात, मात्र अपयशाला कोणी नसतं. अपयश आलं की आरोप प्रत्यारोप सुरू होतात. महाविकास आघाडीत त्याला सुरुवात झाली आहे. केवळ भाजपाला सत्तेबाहेर बसवायचं, परिणामी आपण सत्ता काबीज करायची या एकमेव कार्यक्रमावर आधारित असलेलं हे सरकार कसं चालणार? किमान समान कार्यक्रमात वैचारिकता आणि कल्याणकारी कार्यक्रम असावा लागतो. तो धागा नसल्याने एका पराभवाने सगळे बंध खिळखिळे झाले आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, घोडे गाढव अशा प्राण्यांची नावं घेऊन एकमेकांचा उल्लेख या टोकापर्यंत विसंगती उघड झाल्या आहेत. 3 चाकांची शर्यत फार लांबपर्यंत चालणार नाही असं म्हणताच उसळून 25 वर्षांचा वायदा करणारे एका घटनेने संशयाने एकमेकांकडे पाहू लागलेत. केवळ अपक्ष आमदार, छोटे पक्ष आणि शिवसेना इतकंच या विसंगती आणि वादाचं स्वरूप राहिलेलं नाही. महाविकास आघाडीतील घटक पक्षातील वादाला सुरुवात झाली आहे. एकमेकांकडे बोट दाखवणं सुरू झालंय. ही बिघाडी आता कुठपर्यंत जाते हे विधान परिषद निवडणुकीनंतर ठळकपणे स्पष्ट होईल. ज्यांनी शब्द देऊन शिवसेनेच्या उमेदवाराला मतं दिली नाहीत त्यांची नावं आमच्याकडे आहेत असं जरी प्रवक्ते म्हणत असले तरी ते या संशयित फुटीरांच्या विरोधात काही करू शकत नाहीत. अजून विधान परिषद निवडणुकीत या आमदारांची मतं लागणार आहेत. त्यानंतरही जर सरकार टिकवायचं असेल तर या आमदारांची आणि मित्रपक्षांची गरज शिवसेनेला लागणारच आहे. या मर्यादा आणि मतभेद यांचा मेळ घालून सरकार चालवण्याची कसरत करणं जसं अवघड आहे तसंच अहंकार आणि मोठेपणाचा बडेजाव या वेष्टनात शिरल्यावर आघाडीतील बिघाडी थांबवणंही मुश्किल आहे. दैनिक तरुण भारतचा हा अग्रलेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असेच अभ्यासपूर्ण आणि परखड विचारांचे लेख ऐका फक्त डिजिटल तरुण भारत सोबत. त्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअरही नक्की करा. धन्यवाद.